नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 16 ऑक्टोबर 2025। पाहूया टॉप 10 घडामोडी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी बुधवारी म्हणजे काल पत्रकार परिषद घेतली। यावेळी सर्व विरोधकांनी मिळून मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले। आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सच्या माध्यमातून भाजपा नेते आशिष शेलार यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे। बुधवारी विरोधकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर शेलारांनी एक्सवर एक पोस्ट केली। या पोस्टमध्ये त्यांनी जब सारा विपक्ष एक हो जाए तब समझो राजा ईमानदार है, आचार्य चाणक्य असे लिहिले। म्हणजेच राजा अर्थात देवेंद्र फडणवीस हे इमानदार आहेत, त्याचमुळे सर्व विरोधक एकत्र आल्याचा टोला त्यांनी लगावला। त्यांच्या या टीकेला विरोधातील नेते मंडळींकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे। तर अंधारेंनी शेलारांना आरशात बघून प्रामाणिक उत्तर शोधा असा सल्ला दिला आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय जारी केला। 2 सप्टेंबर 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाविरोधात राज्यातील ओबीसी नेते सध्या विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन करत आहेत। हा GR म्हणजे ओबीसींचे मृत्यूपत्र असल्याचे ओबीसी नेते म्हणत आहेत। राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी हा GR रद्द करण्याची मागणी केली आहे। मात्र ओबीसी नेते डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी या GR नंतर वाटप करण्यात आलेले मराठा कुणबी प्रमाणपत्रांची आकडेवारी जाहीर करत मनोज जरांगेंचे आंदोलन फेल ठरले का असा सवाल उपस्थित करणारे वक्तव्य केले आहे। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे। त्यांनी दृढ विश्वास व्यक्त केला की पुढील 15 वर्षे राज्यात महायुतीचेच सरकार राहील। शिंदे सेनेचा कोणताही नेता महायुतीत खडा पडेल किंवा अन्य घटक पक्षांच्या नेत्यांची मन दुखावतील अशी वक्तव्य करणार नाही, अशा सूचना शिंदे यांनी त्यांच्या नेत्यांना दिल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे। बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर तीव्र शब्दात टीका केली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विरोधकांची मागणी त्यांनी नौटंकी म्हणून संबोधली। महायुती 51% मतांनी जिंकेल आणि डबल इंजिन सरकारच राज्याचा विकास करू शकते असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी, मनसे आणि राज्यातील इतर राजकीय पक्षांनी 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम आणि राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली होती। यावरून भाजपा नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी आचार्य चाणक्य यांचं एक वाक्य ट्विट केलं होतं। आशिष शेलार यांच्या टीकेला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सोबत सध्या सत्तेत असलेल्या नेत्यांचा एकत्र फोटो ट्विट केला आहे। हा फोटो ट्विट करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे की जब सारा विपक्ष एक हो जाए तब समझो राजा ईमानदार है। हे वाक्य पोस्ट करत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राजाची इमानदारी मिरवायचा प्रयत्न केला, परंतु जर चाणक्य आज जिवंत असते तर त्यांनी नक्कीच विचारलं असतं, असा असतो का इमानदार राजा, असा खोचक प्रश्न सपकाळ यांनी विचारला आहे। सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत मतदान यादीतील गंभीर घोळावर प्रकाश टाकला आहे। महाविकास आघाडीने उपस्थित केलेले मुद्दे केवळ आरोप नसून माध्यमांनीही या डेटाची पडताळणी केली असल्याचे त्यांनी नमूद केले। अनेक ठिकाणी एकाच पत्त्यावर शेकडो नावे, अस्तित्वात नसलेले पत्ते किंवा मृत व्यक्तींची नावे असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला। हा घोळ चिंताजनक असून याची पारदर्शक चौकशी होणे आवश्यक असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे। यावेळी सुळे यांनी महाराष्ट्र सरकारवरही जोरदार टीका केली। शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना सरसकट कर्जमाफीत दिरंगाई होत असल्याचा आरोप त्यांनी केला। शिवभोजन थाळी, शिक्षकांचे प्रश्न आणि एसटी कामगारांच्या मागण्यांबाबतही सरकार उदासीन असल्याचे त्या म्हणाल्या। पुण्यातील पासपोर्ट आणि ड्रग्ज रॅकेट प्रकरणावर केंद्र सरकारने लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली। सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना राज्याचे मायबाप म्हणून या सर्व गंभीर प्रश्नांची उत्तरे देण्याची आणि वाचाळवीरांना आवर घालण्याची विनंती केली आहे। भारतीय जनता पक्षाने आपली भाषा आणि संस्कृती जपण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले।
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. निवडणूक आयोग ही भाजपची अतिरिक्त शाखा असल्याचा हल्लाबोल त्यांनी चढवला. गेल्या 2 दिवसात विरोधी पक्षांची शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे गेले. मतदार याद्यांतील घोळावर त्यांनी आयोगाला धारेवर धरले. त्यानंतर आज राऊतांनी आयोगासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली. मतदार याद्यातील घोटाळ्याबाबत निवडणूक आयोगासोबत 2 दिवस बैठक झाली. निवडणूक याद्याच बोगस असतील तर त्या याद्यांना महत्त्व काय? ते मतच जर चुकीच्या पद्धतीने जात असतील तर त्याला अर्थ काय? आम्ही जे आरोप करतोय त्यावर आयोग उत्तर द्यायला तयार नाही. अशा वेळी जर भूमिका घेतली असेल की आधी निवडणूक याद्या दुरुस्त करा, त्या निर्दोष करा, तर त्यात चुकीचं काय आहे असा सवाल राऊतांनी यावेळी उपस्थित केला. बुलढाणा जिल्ह्यात जवळपास 1 लाखाहून अधिक बोगस नावे मतदार यादीत आहेत. अनेक व्यक्तींचा मृत्यू होऊन 15 वर्ष झाली असतानाही त्यांची नावे यादीत कायम आहेत. 15 वर्षांपूर्वी येथे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची नावे देखील अद्यापही या यादीत आहेत. मी जिल्हाधिकाऱ्यांना 4000 अशा मतदारांची यादी दिली आहे ज्यांची नावे 2 ठिकाणी आहेत. मात्र अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. निवडणूक आयोगाला या संदर्भात सांगितले असता त्यांनी बोगस नावे काढू नका अशी भूमिका घेतली असा दावा संजय गायकवाड यांनी केलाय. शिवसेना शिंदे गटाचे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की भाजपने सुरेंद्र यादव यांना पक्षात घेत युती धर्माचे उल्लंघन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात यापूर्वी ठरले होते की युतीतील एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना आपापल्या पक्षात घेणार नाही. मात्र भाजपने हा करार मोडला आहे. जर भाजप युती धर्माचे पालन करणार नसेल तर आमच्याकडेही भाजपच्या माजी नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची मोठी यादी तयार आहे. त्यांनाही आम्ही आमच्या पक्षात घेऊ शकतो असा इशारा त्यांनी भाजपला दिलाय. कसोटी आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला टीम इंडियाचा किंग विराट कोहली अजूनही त्याच्या एकदिवसीय भविष्याबद्दल अनिश्चित आहे. कोहलीने 2027च्या विश्वचषकात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तथापि पुढील एकदिवसीय विश्वचषकात तो भारताकडून खेळू शकेल की नाही हे अनिश्चित आहे. विराटच्या एकदिवसीय क्रिकेटच्या भविष्याबद्दल चर्चा सुरू असतानाच गेल्या काही दिवसांपासून त्याच्या IPL भविष्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावर अफवांचा धुमाकूळ उडाला आहे की किंग कोहलीने पुढील वर्षासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा व्यावसायिक करार नाकारला आहे. काही चाहते असा अंदाज लावत आहेत की कोहली फ्रँचायझी सोडण्याची शक्यता आहे. तथापि या अटकळ पूर्णपणे खऱ्या नसल्याची सुद्धा चर्चा दुसऱ्या बाजूने सुरू आहे. B.R. चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेतील कर्णाची भूमिका साकारणारे हरहुन्नरी अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं आहे. कर्करोगामुळे त्यांनी वयाच्या 68व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पंकज यांनी याआधी कर्करोगावर यशस्वीरित्या मात केली होती, परंतु काही महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा एकदा कर्करोगाचं निदान झालं. त्यासाठी त्यांच्यावर सर्जरी सुद्धा करण्यात आली होती, परंतु अखेर कर्करोगाशी लढा अपयशी ठरला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. पंकज यांच्या निधनाच्या वृत्तानं कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अशातच मराठमोळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनीही पंकज धीर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.